नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांनी 1 जानेवारी 2026 रोजी मोठी कारवाई करत 2 सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीत तब्बल 9 घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आलाय। अटक आरोपींची नावे साहिल धीरज लांजेवार, ऋषिकेश उर्फ ऋषी गणेश मानकर अशी आहेत। या दोघांनी नागपूर शहर व ग्रामीण परिसरात त्यांच्या साथीदारांसह एकूण 9 घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। अटक आरोपींकडून पोलिसांनी एकूण 4,19,750 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात पिवळ्या धातूचे दागिने, आयफोन 15 प्लस, ओप्पो मोबाईल, 2 चांदीचे ग्लास, होंडा ऍक्टिवा, रोख रक्कम व घरफोडीसाठी वापरलेली साधने यांचा समावेश आहे। पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। या प्रकरणातील इतर साथीदार अभिजित नितनवरे, ऋषी नागदिवे, सागर उर्फ केन, पियुष उर्फ लोच्या आणि संघर्ष कैलास बागडे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। विश्वासार्ह माहितीदाराच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आले। चौकशीत त्यांनी मानकापूर, वाठोडा, गिट्टी खदान, बेलतरोडी तसेच पारशिवनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली। वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना मानकापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस निरीक्षक युनिट क्रमांक 2 गुन्हे शाखा नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। युनिट क्रमांक 2 गुन्हे शाखा आमची इथली टीम API चांभारे आणि त्यांच्यासोबतचं पूर्ण पथक हे घरफोडी उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होते आणि 2 संशयावरनं 2 आरोपी यांना आम्ही ताब्यात घेतलं। साहिल धीरज लांजेवार, ऋषिकेश गणेश मानकर, दोघांचे वय अनुक्रमे 19 वर्ष आणि 21 वर्ष असे आहेत। साहिल राहणार बुद्धनगर पाचपावलीचा आहे आणि ऋषिकेश राहणार कांद्री या ठिकाणचा आहे आणि फुटेजमध्ये ते दोघं दिसत असल्यामुळे त्यांना उपलब्ध असलेल्या फुटेज दाखवल्याच्या नंतर त्यांनी एकूण घरफोड्या कबूल केलेल्या आहेत। एकूण 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी घरफोड्या केलेल्या आहेत। गिट्टी खदानच्या 2, वाठोडातली 1, बेलतोडी पोलीस स्टेशनमधली 1 आणि पारशिवनी नागपूर ग्रामीण हद्दीमधल्या 4 घरफोड्या त्यांनी कबूल केलेल्या आहेत आणि त्यांचा आतापर्यंत त्यांनी एकूण 4,19,000चा मुद्देमाल, सोने चांदी चे काही दागिने, काही वितळवलेलं सोनं आणि काही कॅश आणि काही गुन्ह्यात वापरलेली गाडी, त्यांचे मोबाईल्स इत्यादी असा तो मुद्देमाल आहे। सदरील आरोपितांना योग्य विचारपूस करून आणि त्यांना आता सर्वप्रथम पोलीस ठाणे मानकापूर यांच्या आम्ही ताब्यात दिलेला आहे। पुढील तपासाकरता पोलीस ठाणे मानकापूरचे गुन्हे तपासाचे जे अधिकारी आहेत ते PCR घेऊन आणि पुढील विचारपूस करून आणि अधिक त्यांच्याकडनं रिकव्हरी केल्या जाईल आहे। हे दोन्ही आरोपी यांचे अजून सह आरोपी आहेत जे त्यांचे मित्र आहेत। अभिजित नितनवरे राहणार जरीपटका, ऋषी नागदिवे राहणार समतानगर कपिलनगर, सागर उर्फ केन राहणार गोधनी, पियुष उर्फ लोच्या राहणार विटाभट्टी चौक यशोधरानगर आणि संघर्ष कैलास बागडे राहणार खापरखेडा दगडीचाळ नागपूर ग्रामीण असे हे त्यांचे सह साथीदार आहेत। ह्या 9 घरफोड्या करण्यामध्ये कधी वेगवेगळे ते लोक ग्रुप बनवून ह्या घरफोड्या करत होते। हे त्यांचे सगळे त्यांना साथ देणारे लोक आहेत। यामध्ये आम्ही पाहिजे आरोपींचा अधिक शोध घेत आहोत आणि पुढील कामगिरी करीत आहोत। सदरची संपूर्ण कामगिरी आम्ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय ॲडिशनल CP परदेशी सर, माननीय DCP राहुल माकणेकर सर, माननीय ACP अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे आणि सदरील कार्यवाही आमच्या युनिट 2चे API श्री चांभारे, त्यांच्या सह पोलीस हवालदार महेंद्र सडमाके, संदीप पांडे, आशिष धंद्रे यांच्या पथकांनी सदरील कारवाई केलेली आहे।